बोलता असं वाटतं. तर सगळ्यात पहिलं मी याचं कारण पण तसाच होता की परुळे गाव किती समृद्ध असतात, तुम्ही सगळेजण किती नशीबवान असाल माका बघूचा होता. आणि त्यामुळे इल्यानंतर बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच हॉलमध्ये इल्यानंतर इतकं सुसज्ज हॉल, म्हणजे एखादं व्यावसायिक हॉल बघितल्यानंतर जसं वाटतं सगळ्यात बऱ्याच ठिकाणी आम्ही हॉल बघतो, पण काही गोष्टी म्हणजे प्रोजेक्टर असा, ही स्क्रीन असा, इतकं सुंदर पोडियम, अशा गोष्टी बऱ्याचशा प्रोफेशनल हॉलमध्ये सुद्धा दिसत नाही. बरोबर आपल्यासाठी एक स्वच्छता गृह सुद्धा म्हणजे कार्यक्रमात भाग घेणाऱ्यांसाठी वक्त्यांसाठी. बाहेर गेल्यानंतर गेस्ट रूम ती इतकी सुंदर, खाली गेल्यानंतर व्यायामशाळा, हॉलमध्ये हॉलच्या बाजूला असलेली तुमची ग्रामपंचायत, सरपंचांची केबिन, ग्रामसेवकांची केबिन, तुमच्या ग्रामपंचायतीत मिळालेली सगळी बक्षिसा, बाजूची एक सुसज्ज व्यायामशाळा. व्यायामशाळा म्हटल्यानंतर आपल्या समोर डंबेल्स आणि मल्लखांब, इतके दोन गोष्टी पारंपरिक स्वरूपात. व्यायामशाळा बघितली, कोणी कोणी व्यायामशाळा आतमध्ये जाऊन बघितली. खरं ग्रामपंचायतीची सगळे ट्रॉफी बघूक मिळाले, सर्टिफिकेट बघूक मिळाले. वर गेल्यानंतर विमानतळाकडे बऱ्याच वेळा जाणं येणं होता, पण त्याच्या आधी जो काथे कारखाना असा तो बघण्याची संधी मिळाली. ऊस, आणि हे ऊस कारखान्यात घालतात ना, तो किती रुपयाला घेतात माहिती आहे तुमका? 3 रुपयाला. आमच्या म्हणजे परुळ्याच्या काथे कारखान्यात सोडणाची घेतली होती. सोडणा तुम्ही फक्त नाणी एक लावतात, ती असत. आणि तुम्ही नशीबवान असाल, इतकी सुंदर ग्रामपंचायत, इतके सगळे उपक्रम तुमच्यासाठी या ग्रामपंचायतीने दिलेले असत. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळी वाजवा बघूया. या टाळीच्या घोषात आपण फनी गेम्स कडे जाऊया. 8 मार्च महिला दिन, पण 8 मार्च नंतर आमच्या नेरूळची शिवरात्र असा, परुळ्याची शिवरात्र असा, 9 मार्चच्या घुमरबाईची शिवरात्र. सगळ्यांना जत्रेक घ्यावा. जत्रेत खाद्याची दुकानं लागतली, भाज्याची दुकानं लागतली, ती सगळी दुकानं बघा. आणि त्या जत्रेतले काही गेम असत जे तुमका खेळण्याची इच्छा जत्रेत होता, पण शेजारी पाजारी काय म्हणतील, घराकडे जाऊन काय सांगतील, या भीतीत काही गेम खेळायचे रवले असतील, तर ते गेम आपण नाही खेळूया. काही पारंपरिक गेम असत, काही आधुनिक सुद्धा असत. फक्त आज एक काय ठरवूया की 1, 2, 3 ही बक्षिसा एकदा मिळाली एका गेम मध्ये. तर कारण काय असं तर 40 भगिनी असत, अजून थोडे वाटेत असत म्हणजे पुढे गेली ती काय काय उजेड घालतात का आधी बघूया. मग त्यांना सुद्धा काहीतरी देव मिळा असं नको, सगळी पहिली गेली ती घेऊन गेली असं नको. म्हणजे एखाद्याच घरात 4-4 बक्षिसा गेली ना तरी पाठवून काहीतरी बोलते बघ, एखाद्या 4-4 बक्षिसा दिल्याने म्हणजे यांची कोणतरी बरी मागती असते.